मंडळी, जेवणामध्ये तोंडी लावणे प्रकारात चटणी हा एक पदार्थ आणि तो हेल्दी असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण तो सुपर हेल्दी आणि यम्मी असेल तर मग आज मी तुम्हाला अशीच एक सुपर हेल्दी आणि तेवढीच टेस्टी अशी चटणी दाखवणार आहे. घरातील अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत खावी अशी ही सुपर हेल्दी चटणी. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता आज आपण शेवग्याच्या पानाची चटणी बघणार आहोत. आता शेवग्याची पानं, मोरिंगा हा आपल्या शरीरासाठी किती हेल्दी आहे हे सर्वांना माहीतच आहे. ह्या पानांची पावडर म्हणजेच मोरिंगा पावडर बाजारात सहज मिळते हे आपल्याला माहिती आहे आणि ती तेवढीच महागही असते हेही आपल्याला माहिती आहे. मग ह्याच पानांपासून छान चविष्ट अशी चटणी आपण करूया. आता ही शेवग्याची कोवळी कोवळी पानं खोडून घेतली, स्वच्छ धुतली, कोरड्या कापडाने पुसून घेतली. हे बघा, मी कोवळी कोवळी पानं घेतलीत, देठ सगळी काढलेली आहेत आणि फक्त पानं खोडून स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घेतलेली आहेत. आता आपण इतर साहित्य काय लागणार आहे ते बघूया. 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे शेंगदाणे, चवीप्रमाणे तिखट, मीठ, थोडी चिंच, गूळ आणि हिंग. आता प्रथम आपण डाळी भाजून घेऊया. पहिला मी हरभरा डाळ भाजायला घेतली. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि मंद आचेवर आपल्याला हरभरा डाळ छान खमंग भाजून घ्यायची. डाळी खमंग भाजून घेतल्या ना की चटणी सुद्धा छान खमंग होते. आता हरभरा डाळ भाजत आली आहे, त्याच्यामध्ये आपण उडीद डाळ घालूया. उडीद डाळ पण छान खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. दोन्ही डाळी भाजून झाल्या, त्याचा खमंग सुगंध यायला लागला की तो बाजूला काढून ठेवायचं आणि त्याच कढईत शेंगदाणे भाजायला घ्यायचे. शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यातच थोडीशी चिंच घालूया. चिंचेमुळे चटणीला छान चव येते. चिंच जरा कोरडी होईपर्यंत आपल्याला शेंगदाण्याबरोबर परतून घ्यायची. हे सगळं झाल्यावर शेंगदाणे आणि चिंच सुद्धा बाजूला काढून ठेवूया आणि ही जी आपण पानं घेतलीत ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची. त्यातला ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला ही पानं भाजून घ्यायची. पानं मी बघितले का भरपूर घेतलेली आहेत. आता ही जी शेवग्याची पानं म्हणजेच मोरिंगा लीव्ज आहेत, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि पोषक तत्वांचा खजिना मानली जाणार आहेत. यामध्ये विटॅमिन ए, सी, ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच याला जागतिक स्तरावर सुपर फूड म्हणून ओळखले जाते. या पानांची पावडर सुद्धा बाजारात मिळते आणि ती तेवढीच महाग असते. मग ही चटणी केली की तेवढी मोरिंगा आपल्या पोटात जाते आणि ही चटणी तेवढीच टेस्टीही होते. बघा, अशी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही पानं भाजून घ्यायची. पानांची क्वांटिटी सुद्धा बघा कमी झालेली आहे. सर्व जिन्नस भाजून झालेत, गार झालेत. आता ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. प्रथम 2 डाळी, शेंगदाणे आणि चिंच हे बारीक करून घेते. हे बघा, इथं आपण ह्या डाळी आणि शेंगदाणे, चिंच बारीक करून घेतलेत. थोडंसं रवाळ असं आपण ह्याचं टेक्स्चर ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. नंतर आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. हिंग एक अर्धा चमचा घातलाय. हिंगाचे प्रमाण थोडे जास्त ठेवलेले आहे. तसेच थोडासा गूळ आणि ही भाजलेली आपली शेवग्याची पानं घालायची आहेत. शेवग्याची पानं घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधनं सर्व जिन्नस एकजीव आणि बारीक करून घ्यायचे. हे बघा, हे असं छान रवाळ असं आपलं हे टेक्स्चर झालंय आणि ही आपली शेवग्याच्या पानाची चटणी तयार आहे. अशा पद्धतीनं आपली शेवग्याच्या पानाची सुपर हेल्दी आणि तेवढीच टेस्टी यमी अशी चटणी तयार झालेली आहे. रोजच्या आहारात ही थोडीशी चटणी जरी खाल्ली गेली तरी भरपूर आहे. नुसतं पोळी, तूप आणि चटणीचा रोल खाल्ला तरी भरपूर हेल्दी असं आपल्या पोटात जाणार आहे. तेव्हा मुलांना सुद्धा टिफिनमध्ये तुम्ही असा रोल करून देऊ शकता. गरम गरम वाफळता भात, तूप आणि चटणी असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर सुद्धा ही चटणी छानच लागते. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त हेल्दी रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आम्ही आमच्या चॅनलवर दाखवत असतो.
आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.